राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाची घडामोड घडली। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे। राजभवनावर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये छगन भुजबळ यांचा शपथविधी पार पडला। यानंतर आता राजकीय वर्तुळामधून प्रतिक्रिया उमटत असून भुजबळांच्या शपथविधीवरून विरोधकांनी महायुतीवर टीका केली आहे। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी एक्सवर एक पोस्ट करत संतप्त प्रतिक्रिया दिली। अंजली दमानिया आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, वाह फडणवीस वाह, म्हणजे एक भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री। जनता अशीच भरली जाणार की हा माझ्यासारखा भ्रष्टाचारी विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे की तुम्ही आमचं काहीच वाकडं करू शकत नाही। असा काही नाईलाज आहे की सभ्य माणसं मिळत नाहीत राजकारणात, अशी विचारणा अंजली दमानिया यांनी केली। किळस वाटते महाराष्ट्राच्या राजकारणाची। आणि हो, हेच भुजबळ जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा एक अगदी बिचारासारखा फोटो माध्यमांमध्ये दाखवला जायचा, तेव्हा छातीत कळ यायची। मग आता ठणठणीत किळस वाटते महाराष्ट्राच्या राजकारणाच्या खालच्या घोषणा आठवतात। भ्रष्टाचारियों पर कार्रवाई के लिए आपकी बार 400 पार, भ्रष्टाचार के खिलाफ मोदी सरकार के बड़े कदम। हा आहे का तो बडा कदम? ही ती कारवाई, असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला। दरम्यान 1991 पासून विविध विभागांचे मंत्री बनत आलेले मुख्यमंत्री जे खातं देतील ते सांभाळीन, गृह मंत्रालयापासून ते सगळे काही सांभाळेत, मला कोणतीही जबाबदारी दिली तरी चालेल, हा मुख्यमंत्र्यांचा विशेष अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर दिली।